तिवसातील गुरुदेव नगर येथील युवा शेतकरी विशाल रामदास काळे यांच्या शेतात विद्युत तारांचं घर्षण होऊन शेतातील पाऊण एकरातील उभे तुरीचं पीक जळलं। त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। विशाल काळे यांचं मौजा गुरुदेवनगर शेत शिवारात शेत आहे। त्यांनी खरीप हंगामात सोयाबीन पीक घेतलं होतं, मात्र अतिपावसामुळे सोयाबीनचं पीक सडून नुकसान झालंय। हे नुकसान रब्बी हंगामात तुरीच्या पिकांवर भरून काढण्यासाठी त्यांनी तुरीचं पीक घेतलं। सध्या शेंगांनी भरून तुरीचं पीक उभं असताना वरून गेलेल्या विद्युत तारांच्या घर्षणामुळे आगीचे गोळे पिकांवर पडले व पाऊण एकरातील पीक जळून लाखोंचं नुकसान झालंय। घडलेल्या घटनेची माहिती विशाल काळे यांनी मोझरी येथील वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता यांना एका तक्रारीद्वारे दिली असून झालेल्या तूर पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळण्याची मागणी केली आहे। आणि माझ्या शेतामध्ये MSCB ची 11 KB ची लाईन गेलेली आहे, जी गावठाणीची आहे आणि त्यामुळे माझी हे तूर त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट होऊन त्याचे जे थिंगे बळाले, त्याच्यामुळे माझी ही तूर पूर्ण जळून गेलेली आहे। पहिलेच पावसाने सोयाबीनमध्ये नापिकी आणली आहे आणि माझा जीव वाटीत आहे। त्याच्यात अजून हे तुरीचं नुकसान म्हणजे कास्तकारांनी आता करावं काय, हा मला एक प्रश्न पडलेला आहे। माझा उदरनिर्वाह कशाने चालेल यावर माझी विटंबना आहे आणि MSCB ला विनंती आहे की माझी नुकसान भरपाई देण्यात यावी।